जय महाराष्ट्र भावांनो, मी तुमचा भाऊ सूरज गायकवाड आणि मी नवीन युट्यूब चॅनल चालू केलेला आहे सूरज गायकवाड म्हणून. तर भावांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की सध्या मी व्लॉग असे नॉर्मल छोटे मोठे बनतात आणि मी पुण्यामध्ये आहे, MIDC मध्ये जॉबला आहे, चाकण MIDC मध्ये. आणि मी छोटे मोठे नॉर्मल तो व्लॉग बनतच राहतो. बट भावांनो, तुम्हाला मी माझी एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे मला, की लाईफमध्ये जर तुम्ही सध्या टीनेजमध्ये जसं की तुम्ही 18, 19, 20 वर्षाच्या एजमध्ये कॉलेज, कोणी कॉलेजमध्ये 10वी 12वी मध्ये जे असतील ना मुलं, तर त्या मुलांनी मला एकच गोष्ट सांगायची आहे की त्या मुलांनी होईल तेवढं गावाकडे राहायला पाहिजे, शिक्षण घ्यायला पाहिजे मम्मी पप्पा सोबत. जेवढं काही तुम्ही शिक्षण घेऊन नोकरी कोणत्या चांगल्या उच्चपदी जाण्याचा प्रयत्न कराल तेच करा. कारण की तुम्हाला जसं वाटत असेल की पुण्यामध्ये मिळेल, काही मुलांनी गावाकडे असा माइंडसेट बनवून ठेवला आहे की तो पुण्यामध्ये जाईल आणि पुण्यामध्ये जाऊन काहीतरी जॉब वगैरे करेल आणि पैसे बिसे घरी बिरी. पण भावना तसं काय नाही, इथले डायरेक्ट खूप हार्ड आहे. तर जेवण आपलं राहण्या खाण्याची सोय हे ते, त्याच्यामध्ये तुमचे 10,000 रुपये कधी जातील काय नाही तुम्हाला पतायला लागणार नाही. घरी तुम्ही 2-3 हजार रुपये तुम्ही कधून इथं माइंडसेट हे करून टाकसाल आणि गावाकडे पळत जासाल. या काही मुली इथं आहेत ते खूप आता म्हणजे काही जणांवर जिम्मेदारचं वज आहे, जसं की माझ्यावर जिम्मेदारीचं वज आहे आणि मी इथं पुण्यामध्ये आलो कारण की माझ्या घरी पण माझे डॅड नव्हते, तर मला प्रॉब्लेम होती आणि माझा भाऊ एक छोटा होता, तर मलाच काम करणं आवश्यक होतं आणि मी केलं. माझं नाही असं नाही की मी कॉलेज वगैरे केलं नाही, मी केलं. सेकंड इयर माझं, थर्ड इयर चालू आहे सध्या, मी शिक्षण पण चालू ठेवलेलं आहे. बट आता मी सध्या जात नाही तिकडे, दुर्लक्ष झालं. कारण इकडे आल्यानं माणसांना ते माइंडसेट विसरून जाते, माणूस शिक्षण विसरून जाते. इकडे आले की माणूस इकडेच हवा लागते, इकडेच पैशाची गोड लागते. तसं भावना तसं करू नका. लाईफमध्ये गोष्ट करा. 1.5 वर्षातच माझी हालत मला कळायला लागली की मी काय गलत केलो काय नाही. बट माझे पण प्रॉब्लेम होते, चल मी ऍक्सेप्ट केलं आणि मी करत आहे जॉब. चला ठीक आहे, करेल मी लाईफमध्ये पुढे काहीतरी. तर भावांनो, तेच माझं म्हणणं आहे की काही जे टीनेज मधली मुलं आहेत आपल्या गावाकडे, जे माझे भाऊ बिऊ आपल्या गावाकडे जे छोटे मोठे भाऊ आहेत, म्हणजे ज्यांना एकच सांगायचं आहे भावांनो की शिक्षण वगैरे चांगलं घ्या, आईबापांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करा आणि बस काहीतरी चांगलं बना बस. आणि MIDCचा नाद करू नका. तुम्ही 10वी 12वी शिक्षण वगैरे घ्या. चला ओके भावांनो. आणि माझा नवीनच ब्लॉग आहे आणि म्हणजे नवीनच व्हिडिओ आहे. बट मी सांगायचं म्हणजे मी नॉर्मल ब्लॉग बनत राहतो, बट मला एक असा पर्पज सांगायचा माझा होता की गावातल्या मुलांनी आपल्या कसं काय करायला पाहिजे. तर ठीक आहे भावांनो, तुमचा भाऊ. आणि जर तुम्हाला पुण्यामध्ये जर लेच अडचण असेल आणि यायचं असेल, जॉबची गरजच आहे, तर भावांनो मला एक कॉन्टॅक्ट करा. माझा Instagram ID सुद्धा आहे सूरज 05X म्हणून, तर मेसेज करू शकता तुम्ही. आणि जर तुम्हाला जॉबची खूप पुण्यामध्ये आल्या जॉबची गरज आहे आणि तुम्हाला जर गावाकडून यायचं, तर भावानी कॉल करा. मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट सगळं बोलणं करून देईल. चांगल्या एखाद्या कंपनीमध्ये जॉब, तुम्हाला पेमेंट वगैरे चांगला असेल अशा कंपनीमध्ये लावून देईल. ठीक आहे भावांनो, तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भावाचे तुमचे नवे व्हिडिओ, आणि भावाला फॉलो सुद्धा करा इंस्टाला. तर ठीक आहे भावांनो.